हा ना कोण म्हणलं मी मिटवत आणलं होतं सगळं भांडण हा ना कोण म्हणलं का हा ना म्हणलं तुम्ही सुभाषराव मला शंका आहे काय शंका मला शंका आहे मला म्हणा शिबीवाला पोरगा ह्या संजूदाजी का दिसतंय लपड्यातलं ते खेळणार ना काय करायचं त्याचं तुम्हाला मी त्याच्यामुळे म्हटलं मला काय माहित नाही कॉन्ट्रॅक्टर इकड्या कॉन्ट्रॅक्टर मी घरी जाऊ का थांब मला सांगा आपण रितसर परवानगी काढली होती ना? काय तुटफूट पाईपलाईन झाली कोणाचं नुकसान झालं बुजवून द्यायचं ठरलं होतं मस्ती कशाला पाहिजे सुभाषराव एक काही बोलायचं ना अजिबात आणि सरपंच मला काय म्हणायचं चेअरमन पाईपलाईन होऊन देणार आहे तुम्ही ही शासकीय पाईपलाईन गावची पाईपलाईन होऊन देणार नाही मुजणी आणायची आणि मग पाईपलाईन करायची अरे मग बघता गप्पा की तुम्ही सांगायला पाहिजे ना हे बघा मी काय म्हणतोय आमची कसल्याही प्रकारची अडचण नाही 3 फुटाच्या खाली तुम्ही किती उकरू शकता तसं काय नाही 3 फूट नाही आणि 1 फूट नाही एक तर रस्ता सुद्धा माझ्या रानात नेलाय 10-12 फूट पडायला सरकलंय माझ्याच वावरात नेला काय गावाचं काय उक्त घेतलंय काय मी ठीक आहे सुभाषराव हा. मोजणी होईल रे. ऐका वाद घालू नका गावात एकमेकांची तोंडा बघायच्या आपण काय करू रिसर मोजणी आणू हा. तुमचं म्हणणं आहे ना जर समजा तुमच्या रानात जात असेल तर दुसऱ्या रानात घेऊ आपण. दुसरं घ्यायचं. बरं म्हटलं सुभाषराव ऐकायचं बरं मोजणी आणल्यानंतर काय तुमची तक्रार नाही काय सुद्धा तक्रार नाही. हा? बघा मोठीमध्ये जमिनीमध्ये क्षेत्रामध्ये फेरफार होऊ शकतो कमी जास्त ती काय बी होऊ द्या. तुम्हाला मान्य करावं लागेल हा. आणि परत पुन्हा शासकीय कामामध्ये